नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी. आज इयत्ता 8वी नागरिकशास्त्र या विषयाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर प्रकरण 5 आहे राज्यशासन. या पाठाबद्दल आपण अधिक सविस्तरपणे माहिती घेऊया. तर राज्यशासन या पाठाबद्दल माहिती घेत असताना मागील पाठापर्यंत आपण संघशासनाचं संसदेची व कार्यकारी मंडळाचे स्वरूप समजून घेतलो. भारतातील एकात्म न्यायव्यवस्थेची ओळखही आपण करून घेतलेलो होतो. तर या पाठात आपण घटक राज्याची अथवा राज्यशासनाची माहिती घेणार आहोत. संघ राज्य व्यवस्थेत 2 पातळ्यांवर शासन संस्था कार्यरत असतात. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर संघ शासन तर प्रादेशिक पातळीवर राज्य शासन हे कार्य करीत असते. म्हणून भारतात 28 घटक राज्य असून त्यांचा कारभार देखील राज्य शासन करते. तर आता आपण पहिल्यांदा राज्य शासनाची पार्श्वभूमी पाहणार आहोत. राज्य शासनाची पार्श्वभूमी पाहणार आहोत. भारताचा भौगोलिक विस्तार मोठा आहे आणि लोकसंख्येचे स्वरूपही बहुजिन्सी आहे. भारतामध्ये भाषा, धर्म, चालीरीती व प्रादेशिक स्वरूप यामध्ये विविधता आहे. अशावेळी एकाच केंद्रीय ठिकाणावरून राज्यकारभार करणे सोयीचे ठरणार नाही हे विचारात घेऊन संविधानाने भारतासाठी संघराज्य व्यवस्था स्वीकारली. घटक राज्याची निर्मिती भाषेच्या आधारावर करण्याची निश्चित झाले आणि त्यानुसार भाषावर प्रांतरचना झाली. भारतातील सर्वच घटक राज्याच्या शासन यंत्रणेचे राजकीय स्वरूप हे सारखेच आहे. अपवाद म्हणून जम्मू आणि काश्मीरचा आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात आपण घटक राज्यांमधील शासन संस्थेचे स्वरूप समजावून घेणार आहोत. तर पहिल्यांदा भारतात एकूण 28 घटक राज्य जरी असले तरी विधानसभा हे काय आहेत, विधानसभांची संख्या आहे 21च आहे, 31च आहे. म्हणजे भारतात 28 घटक राज्य असले तरी विधानसभांची संख्या 31 आहे. कारण दिल्ली, पुदुच्चेरी आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहेत. आता आपण राज्य शासनाचे मंत्रिमंडळ पाहणार आहोत. राज्य शासनाचे विधिमंडळ पाहणार आहोत. तर केंद्रीय पातळीवर संसदेप्रमाणे राज्य शासन पातळीवर प्रत्येक राज्याचे विधिमंडळ आहे. केवळ 6च राज्यातील विधिमंडळ 2 सभागृहाचे आहे. म्हणजे त्यात महाराष्ट्राचा समावेश. विधिमंडळाच्या सदस्यांना आमदार असे म्हणतात. मग महाराष्ट्राचे विधिमंडळ हे पॉइंट आपण पाहूया. महाराष्ट्रात विधानसभा आणि विधान परिषद असे 2 सभागृह आहेत. विधानसभा महाराष्ट्र विधिमंडळाचे हे पहिले सभागृह असून यांची सभासद संख्या 288 आहे. तर अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसेल तर राज्यपाल काय असतो, त्या समाजाचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नेमतात. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी काही जागा राखीव असतात. म्हणून निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्राचे मतदारसंघात विभाजन केले जाते. प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी निवडला जातो. विधानसभेची मुदत 5 वर्षाची असते. अपवादात्मक परिस्थितीत विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात. वयाची 25 वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही भारतीय नागरिकाला त्यांचे महाराष्ट्रात वास्तव्य असल्यास विधानसभेची निवडणूक लढवता येते. त्यानंतरच आहे विधानसभेचे अध्यक्ष. बघा, विधानसभेचे कामकाज अध्यक्षांच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते. निवडणुकीनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या विधानसभेचे सदस्य आपल्यापैकी एकांची अध्यक्ष व एकाचे उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. सभागृहाचे कामकाज शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावे यासाठी कार्यक्रम पत्रिका तयार करण्यापासून बिगर संसदीय वर्तन करणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्यापर्यंतची अनेक कार्ये अध्यक्षांना करावी लागतात. मग अध्यक्षांच्या अनुपस्थित ही जबाबदारी उपाध्यक्ष सर पार पाडत असतात. मग महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशने होतात. अर्थसंकल्पाविषयीचे आणि पावसाळी अधिवेशन मुंबई येथे होते तर हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे होते. नंतरचा पॉइंट आहे विधान परिषद. मग विधानसभेबद्दल आपण माहिती घेतलेलो आहोत. आता आपण विधान परिषद बद्दल माहिती पाहणार आहोत. विधान परिषदेला सभागृहाचे वरिष्ठ म्हणजे संसदेचे वरिष्ठ सभागृह असं म्हटलं जातं. मग
महाराष्ट्र विधिमंडळाचे हे ते दुसरे सभागृह असून ते अप्रत्यक्षरित्या समाजातील विविध घटकांकडून निवडले जाते. म्हणजे जसं वर लोकसभा असतो तसं खाली विधानसभा असतो, जसं वर राज्यसभा असतो तसं खाली विधान परिषद असतो. संसदेचे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, तर विधिमंडळाचे विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. मग महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. यातील कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती राज्यपाल नेमतात, तर उरलेले प्रतिनिधी विधानसभा, स्थानिक शासन संस्था, शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ यांच्यातून निवडले जातात. विधान परिषद पूर्णतः बरखास्त होत नाही. यातील ठराविक सदस्य संख्या दर 6 वर्षांनी निवृत्त होऊन व तेवढ्याच त्या जागांसाठी निवडणुका होऊन ती पदे भरली जातात. म्हणजे विधान परिषदेचे कामकाज विधान परिषद सभापतीच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालते. सभापतीच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली चालत असून सभापतीच्या अनुपस्थितीत उपसभापती ही जबाबदारी पार पाडत असतात. आता महाराष्ट्राचे कार्यकारी मंडळ या मुद्द्यांबद्दल चर्चा करायचं आहे. महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचा समावेश होतो. त्यामध्ये पहिला आहे राज्यपाल. केंद्रीय पातळीवर जसा वरती राष्ट्रपती असतो तसा ज्याप्रमाणे राष्ट्रपती नामधारी प्रमुख असतात त्याचप्रमाणे घटक राज्य पातळीवर राज्यपाल हे नामधारी प्रमुख असतात. म्हणजे केंद्रीय पातळीवर देशाचा केंद्रीय पातळीवर राष्ट्रपती हा जरी प्रमुख असला तरी राष्ट्रपती हा काय असतो, नामधारी प्रमुख असतो. आणि वास्तविक प्रमुख म्हणून आपण पंतप्रधानाला नेमतो. जसे वर वास्तविक प्रमुख हे पंतप्रधान असतात, तसे विधी मंडळावर किंवा राज्य शासनाच्या स्तरावर खाली मुख्यमंत्री हे वास्तविक प्रमुख असतात. तर केंद्रीय स्तरावर राष्ट्रपती हे कसे नामधारी प्रमुख असतात, तसं राज्य स्तरावर राज्यपाल हे सुद्धा राज्याचा प्रमुख जरी असले तरी ते नामधारी प्रमुख असतात. मग केंद्रीय पातळीवर राष्ट्रपती ज्याप्रमाणे नामधारी प्रमुख असतात त्याचप्रमाणे घटक राज्य पातळीवर राज्यपाल नामधारी प्रमुख असतात. राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतींकडून होते व त्याची मर्जी असेपर्यंत ते आपल्या अधिकार पदावर राहू शकतात. राज्यपालांनाही कायदेविषयक काही महत्त्वाचे अधिकार आहेत. उदाहरण म्हणजे विधानसभा व विधान परिषदेने संमत केलेले विधेयक राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतरच कायद्यात रूपांतर होते. जसे केंद्रामध्ये लोकसभा व राज्यसभा ह्या दोन्हीही सभागृहांमध्ये संमत केलेले एखादं विधेयक राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतरच त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होते, तसं राज्य स्तरामध्ये विधान परिषद आणि विधान सभेमध्ये चर्चा झालेले एखादे विधेयक शेवटी ते स्वाक्षरीसाठी राज्यपालाकडे जावं लागतं. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतरच त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होते. मग राज्यपालांनी जर त्यामध्ये दुरुस्ती सुचवलं तर परत एकदा त्याच्यामध्ये विधानसभेमध्ये चर्चा केलं जातं, विधान परिषदेमध्ये चर्चा केलं जातं, परत ते राज्यपालांकडे पाठवलं जातं आणि शेवटी राज्यपालाची स्वाक्षरीनंतर त्याचं कायद्यात रूपांतर होतं. मग विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्यपालांना असतो. विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना एखादा कायदा करण्याची गरज निर्माण झाल्यास राज्यपाल तसा अध्यादेश काढू शकतात. त्यानंतरचं आहे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ. बघा, विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री म्हणून निवडला जातो. मंत्री आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात सामील करून घेतात. मुख्यमंत्री हे प्रधानमंत्र्याप्रमाणे कार्यकारी प्रमुख असतात. जसं केंद्रामध्ये पंतप्रधान असतात ते कार्यकारी प्रमुख किंवा वास्तविक प्रमुख असतात, तसे घटक राज्य स्तरावर मुख्यमंत्री हे काय असतात, वास्तविक तसेच कार्यकारी प्रमुख असतात. राज्याचा संपूर्ण कारभार राज्यपालांच्या नावाने चालतो, परंतु प्रत्यक्षात मात्र संपूर्ण कारभार मुख्यमंत्री करत असतात. राज्यपालांच्या नावाने चालतो परंतु तो नामधारी प्रमुख असतो. प्रत्यक्ष प्रमुख कोण असतो, संपूर्ण कारभार कोणाच्या नियंत्रणाखाली चालतं, मुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली चालतं. अशा प्रकारे आपण
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाबद्दल माहिती पाहिलेलं आहोत. तर आता मुख्यमंत्र्यांची कार्य आपण पाहूयात. तर आता मुख्यमंत्र्याची कार्य आपण पाहूयात. मंत्रिमंडळाची निर्मिती बघा, बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना प्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते. हे काम आव्हानात्मक असतं, कारण मंत्रिमंडळ अधिकाधिक प्रातिनिधिक होण्यासाठी सर्व प्रदेशांना अधिक विविध सामाजिक घटकांना, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय महिला म्हणा, अल्पसंख्याक इत्यादींना सामावून घ्यावं लागतं. मग स्पष्ट बहुमत नसल्यास काही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात. अशा वेळी सर्व घटक पक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचं अवघड काम मुख्यमंत्री पार पाडत असतात. अशा प्रकारे मंत्रिमंडळाची निर्मिती त्यांना करावं लागतं. त्यानंतर त्या मंत्र्यांना खाते वाटप करायचा असतो. मंत्रिमंडळाची निर्मिती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवडलेल्या मंत्र्यांना खाते वाटप करावे लागते. म्हणजे खाते वाटप करतानाही मंत्र्यांचा राजकीय अनुभव म्हणा, प्रशासकीय कौशल्य, त्यांची लोकमतांची जाण, नेतृत्व इत्यादी बाबींचा त्यांना विचार करावा लागतो. अशा प्रकारे मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळामध्ये खाते वाटप करत असतो. त्यानंतर खात्यांमध्ये समन्वय. मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ एकत्रितरित्या विधानसभेला जबाबदार असल्याने कार्यक्षम कारभाराची अंतिम जबाबदारी ही कोणावर असते, तर मुख्यमंत्र्यांवर असते. मग खात्यांमध्ये सहकार्य व समन्वय नसेल तर त्याचा परिणाम शासनाच्या कामगिरीवर होतो. म्हणून मुख्यमंत्र्यांना खात्यांमधील वाद दूर करून सर्व खाती एकाच दिशेने काम करत आहेत किंवा नाहीत हे पाहावे लागते. त्यानंतरचा शेवटचा मुद्दा आहे आपलं राज्याचे नेतृत्व. बघा, प्रधानमंत्री ज्याप्रमाणे देशाचे नेतृत्व करतात त्याप्रमाणे मुख्यमंत्री हे आपल्या राज्याचे नेतृत्व करत असतात. म्हणजे आपल्या राज्यातील लोकांचे हित, त्याची समस्या, अडीअडचणी लक्षात घेऊन त्यानुसार नवीन धोरणाची निर्मिती मुख्यमंत्र्यांना करायची असते. मग राज्यातील जनता मुख्यमंत्र्यांकडे आपले प्रश्न सोडवणारी व्यक्ती म्हणून पाहत असते. राज्याच्या प्रश्नाची दखल घेऊन त्यावर शासनाच्या वतीने उपाययोजना करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यास जनतेला दिलासा मिळत असतो. म्हणून महाराष्ट्र राज्य हे भारतातील एक प्रागतिक राज्य आहे. शिक्षण, उद्योग म्हणा, सेवा क्षेत्र, आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षितता इत्यादी बाबतीत ते आघाडीवर आहे. दहशतवादी कारवाया आणि काही भागातील नक्षलवादी चळवळ ही आपल्या राज्यापुढे असणारी दोन मोठी आव्हानं आहेत. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपले नागरिकशास्त्र या विषयातील राज्यशासन हा प्रकरण संपतो. अशाच प्रकारे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. धन्यवाद.